आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. जिल्ह्यातील 320 मेगावॅटच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्यावी. टास्क फोर्सच्या बैठकीत महावितरणचे CMD लोकेश चंद्र यांचे निर्देश. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 77 ठिकाणी एकूण 320 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवठा होणार आहे. सध्या 11 ठिकाणांवरील एकूण 39 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यातून 14,942 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवार दिनांक 7 रोजी दिले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी लोकेश चंद्र बोलत होते. कार्यकारी संचालक परेश भागवत, सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, महापारेषणचे शिदाप्पा कोळी, विद्युत निरीक्षक शकील सुतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्यावे. गैरसमजातून होणारे विरोध प्रबोधनाद्वारे दूर करावे. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. तसेच सौर प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून देणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश श्री लोकेश चंद्र यांनी दिले. औद्योगिक संघटनांशी साधला संवाद. यावेळी लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत संवाद साधला. औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र स्वागत सेल पोर्टल करण्यात येत असून सर्व उद्योग संघटनांना त्याचे स्वतंत्र ID पासवर्ड देण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक त्यांच्या समस्या व अपेक्षा मांडू शकतात. याचा आढावा मुख्यालय स्तरावरून नियमित घेतला जाणार आहे. उद्योग व महावितरण एकत्र येऊन काम केले तर त्यांच्या समस्या लवकर सुटतील, याकरताच स्वागत सेल व पोर्टल केले आहे. राज्याचा उद्योग लोड दरवर्षी 6% वाढतो, हे गृहीत धरून महावितरणने नियोजन केले आहे. तसेच नवीकरणीय ऊर्जेचा राज्यातील सर्व ग्राहकांना फायदा मिळणार असे लोकेश चंद्र यांनी यावेळी सांगितले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.